नमस्कार, मी निरंजन. आज 16 सप्टेंबर. ऍक्च्युली 15 सप्टेंबर पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची काल लास्ट डेट होती. खरं 31 जुलै असते. ती 31 जुलैची 15 सप्टेंबर का केली कोणालाच माहित नाही. म्हणजे सार्वजनिक कारण नव्हतं केलेलं त्याचं. आणि आपल्याला माहिती आहे की इन्फोसिसकडे इन्कम टॅक्सच्या सगळ्या वेबसाईटचं काम ते पाहतात. काल मी स्वतः सकाळी साधारण 9:30-10 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत माझ्या चार्टर्ड अकाउंटंटच्या जवळ बसलेलो होतो हे रिटर्न अपलोड करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये अनंत प्रकारचे अडचणी प्रॉब्लेम येत होते. कित्येक वेळेला वेबसाईट क्रॅश होत होती, कित्येक वेळेला शटडाऊन होऊन जायचं पूर्ण, पुन्हा आपण चालू करा. त्याच्यानंतर विचित्र प्रकारच्या एरर्स. म्हणजे पहिले तर रिटर्न तयार करत असताना आपण जो टीडीएसचा डेटा बघतो आणि एआयएसचा जो डेटा त्या एका फॉर्म मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपल्या पॅनवरती आलेला असतो, पॅन नंबरला, त्याच्यामध्येच तफावत. आता म्हणजे मेटाकुटीला येऊन जातो माणूस की आता एआयएस कडेच इन्फॉर्मेशन मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर करायचं काय? टीडीएस तर जास्त कट झालेला आहे, तिथं खूप कमी दाखवला जातोय, मग काय करायचं? हे सगळ्या याच्यामध्ये प्रचंड यातना. आणि चार्टर्ड अकाउंटंट्सकडे लोकांची रीग लागलेली, कारण पर्सनली स्वतः फाईल करण्याचा प्रयत्न केला तर होत नाहीये, म्हणून चार्टर्ड अकाउंटंटकडे जायचं. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर काय होतं, तर या सगळ्या अडचणी, शटडाऊन होतात, एरर्स येतात, अपलोडच होत नाहीत डॉक्युमेंट्स. आपल्याला जे डॉक्युमेंट नेसेसरी आहेत आपल्या बॅलन्स शीटचे असतील किंवा इतर कागदपत्र, ती अपलोड करायची तर अपलोड होत नाही. कित्येक वेळेला हा प्रकार चाललेला होता की अपलोड करण्याचा प्रयत्न. बरं, त्यानंतर लॉग इन, म्हणजे आणखीन एक अडचण. त्यानंतर म्हणजे त्याशिवाय असलेली एक अडचण म्हणजे लॉग इन करण्यामध्येच खूप वेळ जातो. ओटीपी येतात, ओटीपी आल्यानंतर अर्धा तास, पाऊण तास तो ओटीपी घेतलाच जात नाही. त्याच्यानंतर तो म्हणतात की आता हा इनव्हॅलिड आहे. मग पुन्हा आपण पॅन नंबर टाका, पुन्हा त्याच्यानंतर ओटीपी येणार, आधार नंबर टाका, आधारचा ओटीपी येणार. याच्यामध्ये इतके हैराण सगळे चार्टर्ड अकाउंटंट झाले असतील. नंतर आणखीन एक यावेळेची सगळ्यात मोठी प्रॉब्लेम अशी झाली की युपीआय ची ट्रान्झॅक्शन खूप झाल्यामुळे, आणि हे मी एकट्याने म्हणत आहे, भारतातल्या व्यापाऱ्यांच्या असोसिएशननी रिक्वेस्ट केली आणि अनेक व्यापारी, आपल्याला माहिती आहे आपण शहरांमध्ये फिरत असतो, त्यांनी सरळ लिहून टाकलेले की युपीआय वर पेमेंट घेणार नाही. याचं कारण माहिती आहे? याचं कारण असं आहे की ते जे आपल्याला बँक स्टेटमेंट आपण घेतो त्या एका स्टेटमेंटवरती साधारण 10 ट्रान्झॅक्शन्स असतात. आता कुठलाही छोटासा दुकानदार जरी धरला तरी दिवसभरात त्याच्याकडे 30-40 तरी ट्रान्झॅक्शन होतात. म्हणजे गिरायकं येतात, काहीतरी व्यवहार होतो. आता या 40-50 मध्ये 5 पानं त्याची झाली त्या दिवसाची. विचार करा, 365 दिवस जेव्हा तो दुकान चालवतो त्यावेळेला त्याचं बॅलन्स, त्याची जी बँक स्टेटमेंट आहे ती बनते 1500-1600 पानाची. 1500-1600 पानांचं बँक स्टेटमेंट. आणि मग त्यात तो अक्षरशः हैराण होऊन जातो त्या सगळ्या गोष्टीचा हिशोब करण्यामध्ये. कोणाकडून आले, कोणाला दिले, काय त्याला वर्षभरानंतर काहीही आठवत नसतं. हा त्याच्यातला आणखीन एक प्रॉब्लेम. या सगळ्या प्रकारामध्ये असं वाटायला लागलं की डिजिटल इंडियाला सुरुंग लागलाय का डिजिटल इंडियाने स्वतःला फाशी लावून घेतलेली आहे, आत्महत्या करून टाकली आहे का, गळफास घेतलेला आहे का, हा सगळा याच्यामधला प्रकार. बरं, याच्याबद्दलच्या अनेक तक्रारी अर्थ खात्याकडे व्यापाऱ्यांनी, वेगवेगळ्या संघटनांनी, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशननी वारंवार केलेल्या, पण याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं अर्थ खात्याने. संपूर्ण दुर्लक्ष. ही जुलैची मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवत असताना आपलं सॉफ्टवेअर अपडेट कसं होईल, आपला सर्व्हर अपडेटेड कसा असेल, याची काहीही काळजी सरकारने घेतली नाही, असं याच्यामधून दिसत होतं. आणि याचा परिणाम काय होतो की एक दिवस तुमचा लेट झाला तर तुम्हाला 5,000 रुपये दंड, काय आठवडाभर लेट झाला 10,000 रुपये दंड. म्हणजे एकीकडे केंद्र सरकार हे मोठमोठ्या उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांचा सवलती देतं, माफ करतं कर्ज, असे सगळे प्रकार करतं.
छोट्या छोट्या व्यावसायिकांकडून मात्र, म्हणजे मुद्दाम व्यावसायिक म्हणतो, त्यात व्यापारी असतील, छोटे दुकानदार असतील, अगदी भाजीवाला असेल, दूधवाला असेल, प्रोफेशनल्स असतील, युट्यूबर्स असतील, त्याच्यानंतर डॉक्टर्स असतील, वकील असतील, या सगळ्या जणांना या गोष्टीचा त्रास आहे. आणि मग या सगळ्यांनी याच्यावरती दंड भरायचा. उद्योगपतींना मात्र करोडो रुपयाच्या सवलती आणि दंड यांच्याकडून वसूल करायचा. बरं, किती दंड वसूल केला आतापर्यंत हे एकदा तरी सरकारने जाहीर केलंय का? की लेट इन्कम टॅक्सच्या फायलिंगमध्ये इतक्या इतक्या 100 कोटी रुपयाचा दंड आम्ही गोळा केला, इतक्या 1000 कोटी रुपयाचा दंड गोळा केला, हे कधीही जाहीर केलं जात नाही. हा दंड जातो कुठे, हाही खरं तर याच्यामधून एक प्रश्न निर्माण होतो की दंडाची रक्कम सरकार का नाही जाहीर करत? तुम्हाला आठवतंय, एक मागे घोळ काढलं होतं, तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करा. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पॅन कार्ड आणि आधार कार्ड मध्ये अनेकांच्या स्पेलिंगमध्ये चुका आहेत, अनेकांच्या. म्हणजे निरंजन टकलेचं स्पेलिंग मध्ये TAKALE पण केलेलं आहे, TAKLE पण केलेलं आहे, TAKLAY पण केलेलं आहे, जसं ठाकरेंच्या बाबतीत असतं. THAKARE पण असतं, THACKERAY पण असतं. तर अनेक प्रकारे सरकारी खात्यातर्फे स्पेलिंग मध्ये चुका झाल्या. आधार कार्ड इश्यू केलं केंद्र सरकारने, पॅन कार्ड इश्यू केलं केंद्र सरकारने. मग केंद्र सरकारच हे लिंक नाही करून घेत? ते तुम्हाला सांगायचं लिंक करून घ्या, आणि ते लिंक नाही केलं याच्याबद्दल 1000 रुपये दंड, किंवा उशीर झाला लिंक करायला 1000 रुपये दंड. अहो, किती 1000 कोटी रुपये तुम्ही गोळा केले या दंडातून? कधीतरी आम्हाला कळू द्या ना. आणि त्या वसूल केलेल्या दंडाच्या रकमेचं केलं काय पुढे? आणि याचा इतका प्रचंड संताप लोकांच्या मनामध्ये झालेला आहे, इतका प्रचंड संताप झालेला आहे. मी मुद्दाम ट्विटर अकाउंट ओपन करून दाखवतो. ट्विटरवरती बघा, हे बघा, ट्विटरवरती सकाळपासून लोक सतत, आता हे राकेश जैन आहेत, हे राकेश जैन स्वतः फायनान्शियल ऍडवायझर आहेत. राकेश जैन यांनी टाकलंय, द करंट स्टेट ऑफ इन्कम टॅक्स पोर्टल इज पॅथेटिक, स्लो, glitchy and non-functional. Taxpayers and professionals are helpless. Request Income Tax India and Finance Minister to kindly extend due dates. आणि त्यांनी त्याच्या खालती ते सगळे स्क्रीनशॉट टाकलेत की काय इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर काय, प्लीज वेट, डाउनलोडिंग डेटा फ्रॉम साईट. हे अनंत काळ चालूच राहतं. हे बघा, डाउनलोडिंग डेटा फ्रॉम साईट होतच नाही. इथं नो रेकॉर्ड फाउंड, म्हणजे सगळं रेकॉर्ड दिलेलं असतं, पण ते सरळ सांगतं तुम्हाला नो रेकॉर्ड फाउंड. इथं रिक्वेस्टिंग एक्सटेन्शन ऑफ द इन्कम टॅक्स फायलिंग ड्यू डेट ॲज द गव्हर्नमेंट पोर्टल हॅज बीन फेसिंग परसिस्टंट टेक्निकल इश्यूज. हे बघा, त्यांनी दाखवलंय. फॉर्म 26 AS हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर्फे येतो, त्याच्यावरती ते डाउनलोडच होत नाही. हे बघा, सिम्स देअर इज नेटवर्क इश्यू करंटली, प्लीज नेव्हिगेट. आता अशा सगळ्या अडचणी होत असताना लोक करणार काय? व्हॉट अ बंच ऑफ इगो ड्रिव्हन लुझर्स सिटिंग इन द फायनान्स मिनिस्ट्री अँड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. पोर्टल डाऊन फॉर अवर्स, नो एक्सेप्टन्स, नो अकाउंटेबिलिटी, नो ड्यू डेट एक्सटेन्शन, ITR फायलिंग, इव्हन ऍडव्हान्स टॅक्स पेमेंट इज नॉट वर्किंग. हे बघा, लोडिंग, ते लोडच होत नाहीये. लोकांनी याच्यामध्ये इमेजेस चक्क टाकायला सुरुवात केली. हे बघा, देख रहे हो विनोद, एक दिन की तिथी विस्तार किया है, ऐसा तो अंग्रेजों के समय भी नहीं होता था. लोक याच्यावरती आता मीम्स बनवून टाकायला लागले. फॉर्म लेट, युटिलिटीज लेट, पोर्टल अनस्टेबल, बट पेनल्टीज ऑलवेज ऑन टाइम. हे बघा, इज AIS वर्किंग? नो. इज आधार OTP जनरेटिंग? नो. नथिंग इज वर्किंग, ओनली CAs आर वर्किंग. हे बघा, लोक आता मीम्स करायला लागलेत, कार्टून्स बनवायला लागलेत. काही जणांनी हे बघा, सेशन हॅज एक्सपायर्ड, आणि इथे एक माणूस दाखवलाय गळ्यात हार घालून झोपलेला. नंतर तो फायनान्स मिनिस्टरने एक नंबर दिलाय, त्या नंबरवरती हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत राम म्हणून. आय कॉल्ड हिज नंबर, दे डोंट इव्हन रिप्लाय. ही इज नॉट अवेअर ऑफ द ड्यू डेट एक्सटेन्शन. गॉड ब्लेस अवर कंट्री. जय श्रीराम. हा एक कोण आहे? हा पण चार्टर्ड अकाउंटंट आहे. इन्कम
इंडियन इन्कम टॅक्स पेयर्स अँड प्रोफेशनल्स आर बेगिंग फॉर अन एक्सटेन्शन. हे बघा, हे नॉनस्टॉप चालू आहे. आता लोक मागण्या करायला लागलेत की परत करा तुम्ही डिलेड युटिलिटीज, एक्सटेंड ITR अँड टॅक्स ऑडिट ड्यू डेट्स, फ्लड्स, पोर्टल ग्लिचेस. एकाने हे तेच दिलेलं आहे, वेट फॉर एक्सटेन्शन. एकाने डोनाल्ड ट्रम्पला विनंती केलेली आहे की ड्यू डेट एक्सटेंड केल्याची घोषणा फायनान्स मिनिस्ट्रीच्या आधी तुम्हीच कृपया करून टाका. हे बघा, जस्ट अ डे बिफोर द ड्यू डेट अँड इन्कम टॅक्स पोर्टल इज स्टिल डाऊन. टाइमली फायलिंग ऑफ ITRs सीम्स इम्पॉसिबल. आणि त्यांनी तो व्हिडिओच टाकलाय तिथं. काय होतंय तो? काहीच होत नाहीये. हे 1 दिवसाचं एक्सटेन्शन काल दिलं आजच्यापर्यंत. त्यावेळेला हे केंद्र सरकारचं पत्र, ज्याच्यामध्ये टॅक्स भरण्याची मुदत 15 सप्टेंबरची 16 सप्टेंबर केली. एका दिवसामध्ये यांच्याकडून टेक्निकल ग्लिचेस निघणार होत्या का? त्या निघणार नव्हत्या. असं असून सुद्धा व्हॉट इज दिस नॉनसेन्स? हॅव दे लॉस्ट इट? या लेवलला जाऊन आता लोक यांच्यावरती टीका करायला लागलेत. हे जस्ट हे बघा, डोनाल्ड ट्रम्पच्या नावाने ट्विट आहेत. ही तर बघायलाच पाहिजे. जस्ट ट्राईड युझिंग इंडियाज इन्कम टॅक्स पोर्टल. टेरिबल एक्सपिरियन्स. स्लोअर दॅन बायडेन रिडिंग अ टेलिप्रॉम्प्टर. म्हणजे बायडेन टेलिप्रॉम्प्टर वाचतात त्यापेक्षा इन्कम टॅक्सची वेबसाईट स्लो आहे असं म्हणतात. दे नीड टू एक्सटेंड द डेडलाईन इमिडिएटली. व्हेरी अनफेअर टू हार्डवर्किंग पीपल. माय गुड फ्रेंड प्राईम मिनिस्टर मोदी इज अ ग्रेट गाय, व्हेरी स्ट्रॉंग, बट इवन ही कांट फिक्स दिस प्रॉब्लेम. आता या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे सगळं डिजिटल इंडिया ते काही करून झालं, हे थेरं आता सगळी थांबायला हवीत. हे ह्याच्यात एकाने नोटच लिहिली आहे टॅक्स पेयर्ससाठी. आणि एक पॉप्युलर समज असा आहे की विशेषतः भक्त संप्रदाय जो मूर्ख आहे ना, लो IQ बुलडोजर, या वेबसाईटचे तर फार लागून गेलेत. पण ते असं म्हणतात की लास्ट डेट पर्यंत कशाला वाट बघितली? तर मुळामध्ये हे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे फाईल करण्याचे जे फॉर्म्स आहेत तेच ऑगस्ट महिन्यामध्ये उपलब्ध झाले. आणि त्यानंतर लोकांनी हे फाईल करायला सुरुवात केली. आणि मग त्यात हा जो सगळी डिस्क्रिपन्सी येत होती की एका बाजूला हे जे AISच्या फॉर्म 26 वरची आलेली इन्फॉर्मेशन, आपला कापला गेलेला TDS, याच्यामध्ये प्रचंड तफावत. मग ती तफावत असताना फॉर्म भरायचे कसे, हे सगळं दुरुस्त करत 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 ज्या ज्या लोकांना जमलं ते करणं, ज्यांचं होऊ शकलं, ते आता प्रतीक्षेमध्ये आहेत की कधी ती इन्कम टॅक्सची वेबसाईट सुरू होईल, कधी आपण आपलं रिटर्न फाईल करू शकू, कधी आपण आपले डॉक्युमेंट्स अपलोड करू शकू, कधी आपला मिळालेला OTP हा तात्काळ स्वीकारला जाईल, तो इनव्हॅलिड होणार नाही. या सगळ्याचा जो छळ मांडलेला आहे, आणि हे खरोखर सांगतो, ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्न्स हे मी 2014च्या आधी सुद्धा फाईल केले होते. अशी छळवणूक कधी झालेली नव्हती. चार्टर्ड अकाउंटंट, म्हणजे मुळामध्ये चार्टर्ड अकाउंटंट असतील, व्यापारी असतील, ते आधी त्या GSTनी बेजार झाले. दर 3 महिन्यानंतर रिटर्न फाईल करा, दर 3 महिन्यांनी रिटर्न फाईल करा. वेगवेगळे त्याच्यामध्ये स्लॅब लावून टाकलेले होते. आता आपण बघा, मॉलमध्ये गेलो, गाडीच्या शोरूम मध्ये गेलो, 2 व्हीलर विकत घ्यायला गेलो, तर तिथं बाहेर मोठी मोठी पोस्टर लावलेली आहेत की नरेंद्र मोदीजी ने टॅक्स कम किया, नरेंद्र मोदीजी की वजह से इसकी किमतें कम हो गई. माझ्या मनात प्रश्न आला की मोदींनी जर या किमती कमी केल्या, मोदींनी जर टॅक्स कमी केला, तो कोण तो नालायक होता जो जास्त टॅक्स वसूल करत होता आतापर्यंत? आणि मग आता ज्यावेळेला इन्कम टॅक्स भरायचा, त्यावेळेला हे अशा प्रकारचा छळवाद नागरिकांचा, हे केंद्र सरकारने थांबवावं. हवं तर अजून 1 महिना मुदतवाढ घ्या, पण त्या घेतलेल्या मुदतीमध्ये ही तुमची इन्फ्रास्ट्रक्चरची जी काही सुविधा आहे रिटर्न्स फाईल करण्याची, मग ती त्या वेबसाईटमध्ये काही ग्लिचेस असले, सर्व्हरची कपॅसिटी कमी असली, सर्व्हरचा स्पीड कमी असला, त्याची बँडविड्थ कमी असली, तर ते सगळं वाढवा ऍडिक्वेटली. लक्षात घ्या की हा 100 कोटीचा देश आहे. इथे इन्कम टॅक्स फाईल करणारे 3 कोटी जरी असले तरी याच्या व्यतिरिक्त
अनेक व्यापारी आहेत जे जीएसटीची रिटर्न फाईल करत असतात, जे वेगवेगळ्या प्रकारची रिटर्न्स फाईल करत असतात. चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत जे या सगळ्या लोकांचं काम करत असतात. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट या प्रोफेशनल्ससाठी तर हे इन्कम टॅक्स फायलिंगचा हा जो 8-15 आहे शेवटचा, हा तर अक्षरशः जीव घेणं असतो. आणि याच्या पलीकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती, याचा केंद्र सरकारने थोडासा विचार करावा. थोडा नाही, खरोखर गांभीर्याने विचार करावा. आणि नागरिकांनी सुद्धा हा विचार करावा की अहो, आपण 14च्या आधी फॉर्म रिटर्न भरत होतो ना, आपले असे कधी हाल झाले नाहीत. मग असं काय वाईट घडलं या सरकारच्या काळात, का हे सरकार येणंच दुर्घटना होती की ज्यामुळे अशा प्रकारच्या यातनांना सगळ्या नागरिकांना सामोरं जावं लागतंय? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला पण असाच अनुभव आला का रिटर्न फाईल करताना? इथं खाली कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही काही स्क्रीनशॉट्स घेतले असतील तर तेही खाली कमेंटमध्ये पोस्ट करा, किंवा मला स्वतंत्ररित्या त्या ईमेल करा त्या पोस्ट, त्याही आम्ही येणाऱ्या काळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना इजी न्यूज सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या या भागात इतकंच.